शिक्षक हा देशाची येणारी पिढी घडवणारा शिक्षक असतो। शिक्षक हा या समाजाचा एक केंद्रबिंदू असतो। खरं पाहिलं तर शिक्षक येणाऱ्या अनेक पिढ्यांचं भविष्य घडवत असतो, परंतु त्याच शिक्षकाला स्वतःच्या न्याय हक्कासाठी जर रस्त्यावर उतरावं लागत असेल तर ही मोठी शोकांतिका आहे आणि या भारत देशाचं ते मोठं दुर्दैव आहे। या देशामध्ये शिक्षकांना एखाद्या संघर्ष करावा लागतो। शिक्षकांना आपल्या न्याय हक्कासाठी जिल्हा परिषद असो किंवा कलेक्टर ऑफिस असो या वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं करावी लागतात। ही मोठी शोकांतिका आहे। त्या पार्श्वभूमीवर आज शिक्षक व शिक्षकेतर संघटना यांनी राज्यव्यापी आंदोलन छेडले। त्या राज्यव्यापी आंदोलनामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत। नेमकं त्या मागण्या कोणत्या आहेत किंवा कोणत्या मागण्या घेऊन इथं आज मैदानामध्ये उतरले आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत काही शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। सर, काय सांगाल, कशा प्रकारच्या मागण्या घेऊन, मुख्य मागण्या घेऊन आपण आज रस्त्यावर उतरलो? सर, मी सलीम पठाण, जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्याक संघटना। देशभरामध्ये सध्या एक टीईटी परीक्षा देण्याचा विषय गाजतो आहे। माननीय सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला आहे की सर्व शिक्षकांना टीईटी देणे बंधनकारक आहे आणि आमच्या अशी संघटनांची मागणी आहे की 2000 आरटी कायदा ज्या तारखेला लागला त्या तारखेच्या अगोदरच्या शिक्षकांना कोणत्याही प्रकारची परीक्षा आम्हाला आता सक्तीची करण्यात येऊ नये। आम्ही नोकरीला लागत असताना डीएड आमचं झालेलं आहे। त्यानंतर आम्ही एक निवड मंडळाची परीक्षा जी जिल्हा स्तरावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेतली गेली ती परीक्षा आम्ही पात्र झालेलो आहे। आता माझ्या नोकरीला 27 वर्ष झाली आहेत आणि जवळपास माझा गणिताचा संबंध आणि इंग्रजीचा अभ्यासाचा संबंध तुटून मला 30 वर्ष झाले आणि टीईटी परीक्षेचं जर स्वरूप पाहिलं तर ते अवघड आहे। आता मी वर्ग 1 ते 5 शिकवतो आणि मुख्याध्यापक पदाचा लोड या सर्व कामामध्ये आम्हाला अभ्यास करणं आता शक्य नाही। पण शासनाला जे करायचं आहे ना, ज्या तारखेला जो कायदा अंमलात आला तिथून तो कायद्याची त्याने अंमलबजावणी करावी ही आमची प्रमुख मागणी आहे। दुसरी प्रमुख मागणी अशी आहे सर की आम्हाला जे शिक्षक संच मान्यता आहे त्या संच मान्यतेमध्ये शासनाने अगोदर 61 संख्येला 3 शिक्षक होते आणि आता ते 76 ला केलेले। त्यामुळे गोरगरीब शाळा ह्या अनेक शाळा 2 शिक्षक होण्याच्या मार्गावर आहेत। त्यामध्ये आधार कार्ड सक्तीचं केलेलं आहे। आधार कार्ड काढण्याचं काम हे ज्या त्या पालकाचं आहे आणि ते आम्ही शिक्षक काय काम करणार आहोत? आधार काढा, माहिती भरा, विविध माहिती भरायचं हे आमचं काम नाही ना। जवळपास 151 प्रकारची अशैक्षणिक कामं शिक्षकांच्या अंगावरती लादली जात आहेत, हे सत्य आहे? हो, बरोबर आहे सर। यापेक्षाही जास्त आता काही काम आम्ही 151 या कामाची यादी जी काढली होती त्याच्यामध्ये जी अशैक्षणिक कामामध्ये शैक्षणिक कामं जी ऑनलाईन लादलेली त्या कामाचा फार मोठा हे आहे सर। आम्हाला रेंज येत नाही, दररोज एक पत्र येतं। आता युडाईस मध्ये काल एक नवीन टॅब आले कॉमन युडाईस म्हणून, ती माहिती भरणं एखाद्या आम्हाला त्याचं कोणतंही ज्ञान नाही। त्या माहितीमध्ये आता गेल्या वर्षी समायोजन मध्ये काय झालं होतं की एका शाळेने खोल्या भरत असताना सर्व खोल्या नादुरुस्त दाखवल्या आणि तिथं 8 शिक्षक असताना त्या कॅम्प्युटरच्या सिस्टीमनं तिथली पटसंख्या 0 केली, म्हणजे शिक्षक संख्या 0 केली सर। अशामुळे मग हे ज्ञान आमच्याकडून नाही। आम्ही यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवा अशी मागणी करत आहोत। जेव्हा आरटीचा कायदा अंमलात आला, जेव्हा टीईटीचा कायदा अंमलात आला, त्या कायद्याच्या अगोदरचा क्रायटेरिया हा शिक्षक भरतीचा वेगळा होता, परंतु आताचा क्रायटेरिया जुन्या शिक्षकांना लादला जातोय। नव्हे तर जुन्या शिक्षकावरती ही जाचक आट लादली जाते। या शिक्षकांना या टीईटी परीक्षेतून मुक्त करण्यात यावं, अशा प्रकारचा कोणताही कायदा या जुन्या शिक्षकावरती लादण्यात येऊ नये। अजून त्याचबरोबर अजून कुठल्या मागण्या आहेत त्या सुद्धा आपण विचारणार आहोत। काय सांगाल सर, कोणत्या प्रमुख मागण्या घेऊन आपण इथं मैदानात उतरणार आहात? मागण्या असंख्य आहेत सर आणि आज घडीचा जर विचार केला तर 15 मार्च 2024 चा जो GR आहे तो अतिशय घातक। विद्यार्थी आणि शिक्षक या संच मान्यता GR जो आहे तो गोरगरिबाचे जे बहुजनाचे जे विद्यार्थी आहेत खेड्यापाड्यामध्ये वाड्या वस्त्यावर ज्या शाळा आहेत, जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या खूप कमी असते आणि विद्यार्थी संख्येच्या संख्येत संच मान्यता जर केली तर अत्यंत चुकीचं आहे आणि ह्या गोरगरिबांच्या लेकरांचं शिक्षण बंद होईल याची भीती आम्हाला आज म्हणजे पडलेली आहे। यासाठी पण आम्ही आज हा अन्याय दूर करण्यासाठी आलेलो आहोत। पण एकाच एकच शिक्षक 3 विषय शिकवतात, ही बाब कितपत सत्य आहे? नाही, आम्हाला तर पहिल्यांदा सर्व विषय शिकवण्याचं कंपल्सरी आहे। आता 1ली ते 5वी पर्यंत जे वर्ग आहेत
त्या आम्ही एक शिक्षक सर्व विषय असतो. 6वी आणि 8वीला विषयवाईज शिक्षक दिले आहेत. एका शिक्षकांना सर्व विषय शिकवावे लागतात याविषयी आमचं काही दुमत नाही. पण जे आधार जे आहे म्हणजे माझ्या शाळेमध्ये 27 विद्यार्थी आहेत समजा आणि त्याच्यापैकी 20 विद्यार्थ्याचे आधार आहेत आणि बाकीच्याचा आधार नाही, याला मी दोषी नाही ना. त्या विद्यार्थ्यांना जर गुणवत्ता देण्यामध्ये मी अपयशी असेल, मला 3 नाही 4 विषय शिकू द्या, मी शिकवतो. पण ते गुणवत्ता देण्यामध्ये अपयशी असेल तर मला कमी करा. पण ते आधार नाही, तुमच्याकडे लिखरूच नाही. आधार कार्डवर एक टॅगिंग लिहिलेली आहे सर, सर्वसामान्याचा आधार, आणि ह्याच आधारनं आम्हा शिक्षकांना निराधार केलंय. हजारो शिक्षकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत सर या आधार कार्डाच्या पायाखाली. तर या आधारमुळं आम्ही खऱ्या अर्थानं निराधार होतोय, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांजवळ आधार कार्ड नसतं. बरेच जे स्थलांतरित विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांकडे सुद्धा आधार नसतं. मग आम्ही शिक्षकांनी जायचं कुणाच्या दारामध्ये, हा मोठा प्रश्न आहे. माझ्यासोबत अजून काही शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आहेत, मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. सर काय सांगाल, काय प्रमुख मागण्या आपल्या आहेत? सर, मी नंदकिशोर कांबळे, औसा तालुका सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ. सर, महत्वाची मागणी आमची ही आहे की टीईटी जी आहे ती रद्द झाली पाहिजे. टीईटी ही परीक्षा आमच्यासाठी खूप जाचक आहे. आमची नियुक्ती होऊन 24 वर्ष व्हायला लागले सर. 24 वर्षानंतर जो सिलेबस तुम्ही आम्हाला टीईटी साठी लागू केलेला आहे तो सिलेबस आमच्यासाठी जाचक आहे. त्याचं ज्ञान आता आमच्याकडे नाही. आणि समजा आम्ही 2 वर्षामध्ये टीईटी नाही झालं तर आमच्या नोकरीवर गडांतर येणार आहे. तर त्यासाठी माझी प्रमुख मागणी एकच आहे की तुम्ही टीईटी जी परीक्षा आहे ती रद्द करायला पाहिजे. त्याचप्रमाणे काही वाड्या वस्त्यावर पटसंख्या खूप कमी आहे, परंतु तिथून त्यांना दुसऱ्या शाळेवर जाण्यासाठी कुठलीच सोय नाही. मी ज्या ठिकाणी काम करतो तिथून आसपास जवळ 4 किलोमीटरच्या परिसरामध्ये शाळा नाही. मग त्या विद्यार्थ्यांनी, माझी शाळा बंद झाली तर त्या विद्यार्थ्यांनी त्या दुसऱ्या शाळेत जायचं कसं? तुम्ही सर्वसामान्य मुलांसाठी शाळा सुरू केलेल्या आहेत. म्हणून माझी एक मागणी आहे की महाराष्ट्रातील कुठलीही शाळा, कमी पटसंख्या असलेली शाळा बंद होता कामा नये, ही माझी प्रमुख मागणी आहे सर. नक्कीच सर, माझ्यासोबत अजून काही पदाधिकारी आहेत. सर, आज आपण खूप मोठ्या प्रमाणावरती या शिक्षक बांधवांनी इथं आंदोलन छेडले. आज आपण हे आंदोलन घेऊन या जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये आलात. जर आपल्या आंदोलनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून नाही पाहिलं तर इथून पुढचा अजेंडा आपला काय असणार, आपली दिशा काय असणार? आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी एकाच तारखेला महाराष्ट्रातल्या जवळपास 26 शिक्षक संघटना एकत्र येऊन आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची समन्वय समिती गठीत करण्यात आलेली आहे. आणि यामुळं सर्वजण या संपामध्ये, या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. कारण शिक्षकाच्या अतिशय तीव्र भावना आहेत. आज फक्त केवळ शिक्षकांनी केवळ टीईटी परीक्षा द्यायचं, आज मुख्यमंत्र्यासाठी कुठली परीक्षा नाही. आज जेव्हा समजा आमचे शिव साहेब जेव्हा एक मुख्य परीक्षा जे ठरलेली राहते ते UPSC त्यांनी पास झाल्यानंतर डायरेक्ट त्या पदावर बसतात. आज आम्ही शिक्षकात सुद्धा त्या वेळेला ज्या ज्या स्पर्धा परीक्षा होत्या, निवड मंडळाकडून आमच्या निवडी झाल्या, जिल्हा परिषदेनं त्या वेळेला ठरलेल्या नियमानुसार ज्या परीक्षा होत्या त्या परीक्षा आम्ही उत्तीर्ण होऊन वेळोवेळी सगळे प्रशिक्षण आमचे अपडेट झालेले असताना सुद्धा पुन्हा एकदा या शिक्षकाच्या मानगुटीवर हे टीईटी परीक्षेचं भूत बसवण्यात आलेलं असून शिक्षकांनी विद्यार्थ्यामध्ये केवळ जिल्हा परिषद शाळा बंद करण्यासाठी हे रचलेलं षडयंत्र आहे असा आमचा त्यांच्यावरती आरोप आहे. म्हणून आमची जसं संपूर्ण भारतामध्ये एक सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि टीईटी परीक्षेचं जे भांडगुळ आमच्या डोक्यावरती बसलं, आज जसं UPनं एक आमच्या शिक्षकांनी स्पर्धा परीक्षा पास होऊनच ते यापुढे आलेले आहेत. आमचे शिक्षक गुणवत्ताधारक आहेत, गुणवत्तेनुसार आणि अपडेट सगळे प्रशिक्षण घेऊन ते अपडेट आहेत. अशा पद्धतीची सकारात्मक भूमिका त्यांनी म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करून त्यांनी आपल्या UPच्या शिक्षकाचं संरक्षण केलेलं आहे. तसं महाराष्ट्र सरकारनं या बाबतीमध्ये भूमिका घ्यावी आणि पुनर्विचार याचिका दाखल करावी ही आमची प्रमुख मागणी आहे. या बाबतीमध्ये जर विचार नाही झाला तर पहिला टप्पा फक्त आम्ही मोर्चा केलेला आहे. यानंतर पुन्हा तीव्र आंदोलन आम्ही करू. पालकासह, विद्यार्थ्यासह आम्ही रस्त्यावर उतरू आणि या आंदोलनाला एक वेगळी दिशा देऊ.
नक्कीच. तर या आंदोलनाला आम्ही वेगळी दिशा देऊ. संच मान्यतेसारखी जाचक अट रद्द करावी, आधार कार्डाची सुद्धा जी जाचक अट आहे ती अट सुद्धा रद्द करावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि आमच्या शिक्षकावर होणारा अन्याय हा थांबवावा. मूळ म्हणजे जे शासनाने टीईटी परीक्षा हे लादलेली आहे, ही टीईटी परीक्षा पूर्णतः रद्द व्हावी. जे जुने शिक्षक आहेत त्या जुन्या शिक्षकांना आहे त्याच परिस्थितीमध्ये नोकरी करू द्यावी आणि नवीन शिक्षकांना जो GR लागू झालाय इथून पुढच्या शिक्षकांना मात्र टीईटी लागू करावी, अशी ही प्रमुख मागणी या मोर्चाद्वारे इथं होताना दिसते. याकडे प्रशासन कितपत सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहे, यांच्या मागण्यांना कितपत न्याय मिळतोय हे मात्र येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागणार आहे. कॅमेरामॅन अजय कांबळेसह मी तुळशीराम शेळके, महाराष्ट्र जीवन न्यूज, लातूर.